उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर संवाद यात्रा काढून कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळमध्ये होणाऱ्या सभास्थळाची पाहणी। उद्या अहमदनगरच्या क्लेरा ब्रूस मैदानावरती ओबीसी महाएल्गार मेळावा। मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडणार। मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणावर हरकती घेणार। 5 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरणार। राज्यभरामध्ये ओबीसी जनजागर एल्गार रथयात्रा निघणार। यात्रेला छगन भुजबळ प्रकाश शेंडगे राहणार उपस्थित। मला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांनो मी नगरच्या ओबीसी मेळाव्याला वाजत गाजत येतोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं धमकी देणाऱ्यांना आव्हान। नांदेडमध्ये ओबीसी समाजाचे निषेध आंदोलन। ओबीसी समन्वय समितीच्या वतीने शिंदे समितीच्या जीआरची होळी। संप काळात कार्यमुक्त केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू करा या मागणीसाठी सिंधुदुर्गमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन। यावेळी उपस्थित महिलांची जोरदार घोषणाबाजी। अमरावतीच्या मोर्शी वरुड तालुक्यामधील शेतकऱ्यांचा पुणे इथल्या रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात ठिय्या। 15 दिवसांच्या आत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित विमा रक्कम अदा करण्याचं कंपनीचं आश्वासन। सांगलीच्या जत तालुक्यामधील 65 गावांचा पाणी प्रश्न गंभीर। रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी करत दुष्काळग्रस्तांचं थेट रस्त्यावरच रक्तदान आंदोलन। सरकार केवळ आश्वासनं देत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप। पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांमधील पदाधिकारी आक्रमक। स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुष्काळामध्ये असूनही शासन फक्त आश्वासनं देत असल्याचा आरोप। महाराष्ट्र पाणी देणार नसेल तरी या गावांना कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी देण्याची मागणी। भंडारा जिल्ह्यामधील खराशी इथल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। पालकांनी लावलं शाळेला कुलूप। नांदेडच्या भोकर तहसील कार्यालयावर युवक काँग्रेसच्या वतीने बैलगाडी मोर्चा। शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर। सरकारविरोधात घोषणाबाजी। समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात। ट्रक समोर नीलगाय आडवी आल्यानं ट्रक चालकानं अचानक ब्रेक मारला। यावेळी मागून आलेली भरधाव बस ट्रकला धडकली। अपघातात 16 ते 17 जण जखमी। नागपूर जवळील उमरेड करंडला अभयारण्यामध्ये नवीन वाघाचा प्रवेश। या वाघाला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। वन विभागाकडून अद्याप वाघाच्या नावाची घोषणा नाही। सांगलीच्या शिराळामध्ये सम्राट केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार। विजेत्याला 2 लाखांचं बक्षीस। शर्यत पाहण्यासाठी शौकीनांची मोठी गर्दी। शिराळामधील नगरसेवक केदार नलावडे आणि मित्र परिवाराकडून भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन। हिंगोलीमध्ये भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास केंद्राचं लोकार्पण। विविध प्रकारच्या कौशल्य विकासाचं दिलं जाणार प्रशिक्षण। दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन। 2, 3 आणि 4 फेब्रुवारी दरम्यान भरतनाट्यम, कथ्थक नृत्य तसंच मराठी आणि बॉलिवूड गीतांचा मेळा रंगणार। नाट्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी बीड शहरामध्ये ग्रंथदिंडी। दिंडीमध्ये अभिनेते प्रशांत दामले, संदीप पाठक यांच्यासह बीड शहरातील शालेय विद्यार्थी आणि स्थानिक कलाकार सहभागी। जळगावच्या अमळनेरमध्ये आजपासून 97वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। वाडी चौक परिसरातून ग्रंथदिंडी देखावे, चित्ररथांचा दिंडीत सहभाग। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची बृहन्मुंबई विशेष शाखेमध्ये अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बदली। ग्रामीण मुख्यालयामध्ये निरोप समारंभ पार। मुख्यालयाच्या इमारतीतून बाहेर पडताच पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर पुष्पवर्षाव। सागवान वृक्षाची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या बाप लेकांना अटक। भंडारा इथल्या गोबरवाही पोलिसांची कारवाई। 1 लाख रुपये किमतीचा सागवान लाकूड फाटा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहनही जप्त। नाशिक शहरामध्ये बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात। आरोपीकडून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस असा 30,000चा मुद्देमाल हस्तगत। MBBS मध्ये प्रवेश करून देण्याचा आमिष दाखवत उकळले 15 लाख। पुण्यातील
दलालावर हिंगणघाट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. अहमदनगरच्या विळद घाट परिसरातून 3 दुचाकी चोरांना अटक. चोरट्यांकडून 7 महागड्या मोटरसायकल जप्त. नाशिकच्या चांदवड तालुक्यामधील चांदवड लासलगाव रस्त्यावरील वाळकेवाडी फाटा शिवारात डंपर आणि दुचाकीची धडक. अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू. भैरव पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळमधील सुकेन गावाच्या शिवारामध्ये वाघाच्या बछड्याचा मृत्यू. भुकबळीमुळे मृत्यू झाल्याचा संशय. अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाला दुसऱ्या वाहनाची धडकेत तरुणाचा मृत्यू. परभणी गंगाखेड महामार्गावरील घटना. संतापलेल्या तरुणांनी फोडली जिल्हा रुग्णालयातील काच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.